झी 24 तास एक पाऊल पुढे। एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीला एखादी गोष्ट करावीशी वाटली की ती मग ते करणारच, पण त्यासाठी शेतकऱ्यांची मुस्काटदाबी फसवणूक करावी लागली तरी त्याचा विचार ते करणार नाहीत। असाच प्रकार घडला रायगड जिल्ह्यातल्या मिरकुटवाडीत। इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ॲडलॅब कंपनीने अम्युजमेंट पार्कसाठी बळकावल्या। या शेतकऱ्यांनी न्याय मागितला खरा, पण न्याय देणार कोण? अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। औद्योगिकरणामुळे रोजगार मिळत असला तरी हे औद्योगिकरण खालापूर तालुक्यातल्या मिरकुटवाडीच्या शेतकऱ्यांच्या मुळावर आलंय। ॲडलॅब या बहुराष्ट्रीय कंपनीनं अम्युजमेंट पार्कसाठी जमीन बळकावल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मातीचा भराव टाकण्यात आलाय। हा मातीचा भराव बेकायदा असून कंपनीनं जमिनीवर मालकी सांगायला सुरुवात केल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी झालेल्या अतिक्रमणाविरोधात महसूल आणि पोलीस यंत्रणेकडे दाद मागितली, पण बहुराष्ट्रीय कंपन्यांची बटीक झालेली शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना दाद देत नव्हती। वडील आहेत असं की मी पण भात शेती आज 26 वर्ष लावतोय, परंतु आमची जमीन असताना आम्ही ॲडलॅब कंपनीने ह्याच्यामध्ये जबरदस्ती भराव केला। आडकाठी करायला गेलेला असताना ते म्हणतात तुम्ही एक काम करा, हे करा, ते करा, ही आमची जमीन तुमची तिकडे बाजूला काढून ठेवलेली आहे। त्याबद्दल आम्ही वावशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली, त्यांनी पण काय दाद दिली नाही। दादागिरी पद्धतीनेच घेता येतात जमीन। आज त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांनी असं सांगितलं की ही जागा आमची आहे। त्यांना सांगून पण नाही दिले का बाबा, सर्वे करून दिले नाही का बाबा ही जागा आमची आहे का तुमची आहे। त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती, ती न करता त्यांनी डायरेक्ट बळकावले। म्हणजे कंपनीचा रोल तेच आहे, डायरेक्ट हुकुमशाहीच करायची। आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला आता त्यांनी सांगण्यात आलं, पण शेतकरी तर 6 महिन्यापासून सरकारी सर्व दप्तरांमध्ये फिरतोय, त्याला काहीच न्याय नाही दिलेला आहे। ह्याच्यावर नाही समजतंय सरकारी आणि कंपनीमध्ये काय साटेलोटे आहेत ते। हे सुचटला घेतलेलं आहे अर्धा, आणि दुसरा एक क्षेत्र 28/2 समगित असल्यामुळे तो माझ्या वाट्याला आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरावा केलेला आहे। म्हणजे 4 एकर क्षेत्र असून त्याच्यात जवळ 1 एकर पण जमीन दिसण्यात येणार नाही इतका भरावा केलेला आहे या लोकांनी। आणि आम्ही ज्या ज्या तक्रार करायला जातो त्याला आम्हाला दूर हाकलला जातो। एक प्रकारची ब्रिटिश पॉलिसी करून आमच्यावर अन्याय केलाय। वा काळजाचा तुकडा असलेली शेती बळकावली गेली, मात्र त्याची कुणीही दाद फिर्याद घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला। झी हेल्पलाईनची टीम मिरकुटवाडीत पोहोचली, तिथल्या शेतीची पाहणी केली। मातीचा भराव पडल्यानं शेतं नापीक झाली होती, किंबहुना या ठिकाणी एकेकाळी शेती होती का असा प्रश्न पडावा असं सपाटीकरण या ठिकाणी केलं होतं। झी हेल्पलाईनच्या टीमनं खालापूरच्या तहसीलदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आम्हाला भेटण्याचं टाळलं। शेवटी झी हेल्पलाईनच्या टीमनं तालुका भूमी अभिलेख अधिकारी शिवदे यांना गाठलं। शिवदे यांना ॲडलॅब कंपनीच्या दंडेलशाहीबाबत सांगितलं। त्यांनी या प्रकरणी शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्याचं आश्वासन दिलं। चुकीचं आहे, शेतकऱ्याची मागणी हा नकाशा रद्द करण्याची मागणी आहे आमच्याकडे। अच्छा, करू रद्द करता येईल, रद्द करू त्याला तसं कळवावं लागेल। कुणाला कळवा? संबंधित यांना पण कळवावं लागेल रद्द केला म्हणून, त्यांच्याकडे आहे ना आता प्लॅन। आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाची पाहणी केली। या प्रकरणी सरकारी पातळीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। शिवाय जमिनी बळकावणाऱ्या कंपनीला धडा शिकवण्याचं आश्वासनही दिलं। ही जागा ज्या ज्या शेतकऱ्यांची ती जागेची या ठिकाणी प्रत्यक्ष मोजणी केली जाईल, आणि कंपनीने जर का त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं हे जर सिद्ध केलं असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याकरता शासनाला डिपार्टमेंटला भाग पाडू। मिरकुटवाडीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांचा श्वास आहेत, त्यांचा आत्मा आहेत। शेतीविना अस्तित्वहीन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत, कारण सवाल शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आहे। खालापूरहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।